नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून गोल्डी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. एक गोष्ट सांगते तुम्हाला. कुटुंब होतं असं 27 खोल्यांचं घर, त्यात 3-4 खोल्या स्वयंपाकघरासाठी, म्हणजे स्टोअर रूम वगैरे वगैरे असं. आता आपण स्वयंपाकघराशीच रिलेटेड आहोत ना. त्या दिवशी घरामध्ये अगदी मस्त असं छान काहीतरी चमचमीत खायला केलं होतं. आई वडील, मुलगा मुलगी असे ते चौघं. आता नक्की मुलगा मुलगी होते का सून मुलगा होते काहीच कल्पना नाही. आपण बसले. गर्भ श्रीमंत कुटुंब होतं. त्या बाईच्या हातामध्ये प्युअर तांब्याच्या बांगड्या, कानात, त्या मुलीच्या अंगावरही सगळे तांब्याचे दागिने वगैरे वगैरे. मस्तपैकी मातीच्या कढईमध्ये स्वयंपाक केला गेला. समोर पात्र मांडली गेली. सगळं अन्न वाढल्या गेलं आणि घास तोंडात घेणार, धडाम. पुढे काय झालं काहीच कळलं नाही. ते रहस्य उलगडलं 5000 वर्षांनी. तर हे 5000 वर्षाचं रहस्य काय आहे आणि आपली रेसिपी कोणती आहे हे आता तुम्हाला चांगलंच लक्षात आलं असेल. ही रेसिपी आहे वांग्याच्या भरताची. वांग्याच्या भरताचा आणि 5000 वर्षाचा काय संबंध आहे? चला आपण स्वयंपाकघरात जाऊया, सामान पाहूया, आपली रेसिपीही पाहूया आणि या रेसिपीच्या संदर्भातली महाभारतातली गोष्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग. मी इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि वांगी मी भाजून घेतली आहेत. पण ही वांगी, माझ्याकडे मोठं वांगं नव्हतं, लहान वांगी स्टँडवर ठेवून मी भाजून हे असं मी भरीत करून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, कढईखाली गॅस लावू आणि आता आपली रेसिपी पण स्टार्ट करू. आणि नुसती रेसिपी स्टार्ट नाही करू, रेसिपी करता करता तुम्हाला ती 5000 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट, त्याच्यानंतर त्या धडामनंतर जो अंधार झाला, त्या अंधारानंतर पुढे काय झालं, कोण होती ती माणसं आणि का अंधार झाला हे पण सांगते. तर हे असं झालं. ही गोष्ट आहे हरियाणा जवळ जे हरप्पन संस्कृती होती, फरमाना खास, तिथली ही गोष्ट आहे. तो जाट शेतकरी आपल्या कुटुंबाबरोबर जेवायला बसला. आता घास घेणार, पुढे अंधार झाला. जेव्हा या कल्चरचं म्हणजे सगळ्या या पुरातत्व शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं, तेव्हा त्यांना ते मोठं घर सापडलं आणि जेवायला बसलेली माणसं, त्यांच्या समोरची ती ताटं आणि त्या ताटाच्या त्या भांड्यांमध्ये, कढईमध्ये जे काही रेसिपी केली होती त्याचे ट्रेसेस त्यांनी सगळे काढले आणि ते अमेरिकन लॅबमध्ये पाठवले. तिथे त्यांनी त्याचं काय संशोधन करायचं असेल, काय हे करायचं असेल ते विश्लेषण केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे चक्क वांग्याचं भरीत. त्या काळात वांग्याच्या भरतात लसूण, हळद आणि आलं या 3 गोष्टी प्रामुख्याने मसाल्यासाठी टाकून ते केलं जात होतं. आणि हे त्या दिवशी ते वांग्याचं भरीत म्हणजे एक स्पेशल पदार्थ होता त्यांचा आणि तो चमचमीत पदार्थ खायला ते बसले होते आणि पुढे काय झालं कळलंच नाही. आणि मग ही घटना 5000 वर्षानंतर उघडकीला आली आहे आता. आणि आता ही हरप्पन संस्कृतीची तर गोष्ट झालीच झाली. आता आपण या भरताला फोडणी देऊया आणि तोपर्यंत भरताची दुसरी माहिती घेऊया. मी मोहरी टाकली आहे, ही कढीपत्त्याची पानं आहेत माझ्याकडे, हळद, हिंग, टमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, हे दाण्याचं कूट कारण आपण खानदेशी भरीत करतो आहे, हे थोडंसं लाल तिखट रंगासाठी. आणि हां, ठेचा मी घेतला माझा, कारण मला भरीत सणसणीत हवं. आणि ही मात्र मी ताजी मेथी घेतली आहे, ताजी मेथी मी या ठेच्यात टाकणार आहे. आता मी हे टाकून देते, तो ठेचा माझा, हिंग आणि हळद आणि मटरचे दाणे घेतले. हे मटरचे दाणे ताजे आहेत, त्यामुळे मी यात घालते. ते पटपट उडतील म्हणून मी यावर झाकण ठेवलं. आता थोडासा गॅस मोठा करूया. आपले मटरचे दाणे बघा उडायला लागले. मी थोडंसं या खानदेशी पद्धतीने भरीत करते. आता ही गोष्ट झाली
आपल्या सगळ्या साहित्याची, आपल्या रेसिपीची. फरमाना खास गावामध्ये मग जेव्हा संशोधन केलं गेलं तेव्हा तिथे बऱ्याच गोष्टी सापडल्या आणि ते लक्षात पण आलं की काय काय तिथे ते लोक खात होते. तांदूळ थोडासा कमी प्रमाणात वापरला जात होता, पण जव आणि बाकीच्या गोष्टी पण तिथे खाल्ल्या जात होत्या. आता मी यात थोडंसं टोमॅटो टाकते. मस्त वास आला आहे आपल्या या भरताचा. आणि मिरच्यांचे 4 किंवा 5 तुकडे टाकते. आता हे होऊ दे. ह्याच्यावर झाकण ठेवले. तर अशी ही फरमाना खास गाव हरियाणामधलं सापडलेली हरप्पन कल्चरची गोष्ट आहे. म्हणजे बघा वांग किती जुनं आहे. 5व्या शतकात चिनी लोकांनी या वांग्याची लागवड केली. मागे पण मी तुम्हाला सांगितली होती ही गोष्ट की कन्नडी लोकांचा वांगी भात फार प्रसिद्ध आहे. आणि जेव्हा अलेक्झांडर आपल्या देशात आला होता तेव्हा त्याचं स्वागत त्या मौर्य काळातील लोकांनी वांग्याचा भात खाऊ घालून केलं. त्याला फार आवडलं. त्याच्या बिया तो घेऊन जात होता. तो गेला. त्याच्या लोकांनी त्या बिया तिथे नेल्या त्यांच्या देशात आणि त्या बिया स्प्रेड होत तिथे गेल्यानंतर तिथे एक सिल्वेस्टा म्हणून एक जगप्रवासी होता. त्या काळात जगप्रवाशांची मोहीम होती. तो वेसुपिसीचा मित्र होता. वेसुपिसी पण एक जगप्रसिद्ध जगप्रवासी होता. त्यांनी त्या वांग्याच्या बिया व्हर्जिनियाला नेल्या ग्रीसमध्ये आणि त्याला त्याचं नाव माहीत नसल्यामुळे त्यांनी त्याला नाव ठेवलं ॲबर्जिन. ॲबर्जिन म्हणजे व्हर्जिनियात सापडलेला. पुढे थॉमस जेफरसन नावाच्या माणसाने परत त्या म्हणजे कल्चर केलेल्या त्या वांग्याच्या बिया आपल्या परत देशात तो घेऊन आला. भारतात इंग्रजांपैकी एक तो होता. आता ह्या वांग्याच्या सगळ्या जागतिक स्तरावर बटाट्यानंतर विकली जाणारी भाजी वांगच आहे. तर या वांग्याच्या भरताची गोष्ट महाभारतातली आत्ता तुम्हाला सांगते. तुम्हाला माहीत होतं की सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं कारण द्रौपदीला पांडवांनी दुत्यामध्ये पणाला लावलं. पांडव हारल्यानंतर द्रौपदीला दुःशासन फरफर ओढत सभागृहात घेऊन आला आणि काय करणार. तिने श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्णाने तिला वाचवलं त्या सभेमध्ये. ती श्रीकृष्णाला भाऊ मानायची द्रौपदी. त्या प्रसंगानंतर द्रौपदी जेव्हा तिला राज्य मिळालं ते खांडवन पांडवांना देण्यात आलं. मग सगळ्या राजकारण्याच्या उलाढाली झाल्यानंतर तर ते द्रौपदीने कृष्णाचे आभार मानण्यासाठी त्याला खांडवन दिलं. खांडवन त्याला तिने भेट म्हणून दिलं. काहीसा खांडवनाचा काही भाग, पूर्ण नाही. आणि त्याला घरी बोलवलं. जसं आपण भाऊबीजेला वळतो तसं वळलं आणि ते ताट होतं. त्या ताटामध्ये काही वस्तू घालून तिने दिल्या कारण खांडवनात काही गोष्टी त्या उगवत होत्या आणि द्रौपदी त्यापासून ती उत्कृष्ट म्हणजे पाकशास्त्रात ती फार निपुण होती. त्यात तिने एक गोष्ट श्रीकृष्णाला दिली. ती गोष्ट होती भरताचं वांग. त्याचं त्यांनी चमचमीत भरीत करून त्या थाळीत श्रीकृष्णाला दिलं. आता त्या द्रौपदीची ती थाळीच होती. श्रीकृष्ण तुम्हाला माहिती आहे की अगदी सर्वज्ञ ती देवता आहे किंवा गुरु आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांनी आपल्याला मिळालेलं दान आपण जर दुसऱ्याला दिलं तर ते चौपट होतं. म्हणून श्रीकृष्णाने तो खांडवनाचा त्यांना मिळालेला जो भाग होता तो अहिर गवळी लोकांना दिला आणि ते ताटही दिलं. आणि मग कृष्ण कान्हाने दिलेला देश कान्हादेश खानदेश. तिथे उगवणारं ते हिरवं वांग आणि त्या हिरव्या वांग्याचं भरीत आणि खानदेशी वांग्याचं भरीत. कळली आता भरताची महाभारतातली गोष्ट. आणि त्या भरतामध्ये दाण्याचं कूट घातलं जातं त्याचा काही रेफरन्स मला नाही. तर चला आपण आता आपली रेसिपी करूया आणि बघूया पुढची पण माहिती मी तुम्हाला याची सांगणार आहे. आता हे तर तुम्हाला कळलंच की खानदेशी भरीत काय आहे वगैरे कसं आहे.
चला, हे मस्त झालं आपलं. आता आपण यात काय नाही टाकलं आहे, आपण नाही टाकलं आहे मीठ. बरोबर आहे. आता मी हे मीठ टाकते. खूप छान याचा असा सुगंध येतो आहे. हे मीठ मी टाकलं आहे याच्यामध्ये. आता याच्यातच आपण लाल तिखट हे थोडंसं घालून घेऊया. आपल्याला फक्त रंगासाठी घालायचं आहे लाल तिखट. आपलं भरीत चमचमीत दिसलं पाहिजे, कारण आपण ठेचा टाकला आहे, मिरची पण टाकली आहे. बरोबर आहे. आता हे सगळं व्यवस्थित झालं. बरं, आता मी हे जे तुम्हाला सांगत होती विजयनगरची गोष्ट, की अलेक्झांडरला ते आवडलं आणि मग त्याला नाव, म्हणजे या भरताचं ॲक्च्युअली एक म्हणजे भरीत कसं काय केल्या गेलं ती पण गोष्ट सांगते. भरीत असं केल्या गेलं. थांबा, आता मी यामध्ये हे थोडंसं वांग्याचं भरीत, हे मॅश केलेलं वांगं मी यात टाकणार आहे. याला एक वाफ आपण आणून घेऊ. तोपर्यंत मी तुम्हाला ती पण गोष्ट सांगते, कारण नुसत्या गोष्टी नको, आपली रेसिपी पण मस्त व्हायला हवी की नाही. सणसणीत दणदणीत अशी आपली रेसिपी आपल्याला हवी. खायला बसल्यानंतर, ते पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे, म्हणजे मस्त त्याचा वास खूपच छान येतो. म्हणजे मी स्वयंपाक करते आहे, पण मला देखील तर आता तेच तुम्हाला सांगत होते मी. ॲक्च्युली ह्या भरताचं असं झालं की 10व्या शतकात एक खलिफा होता, हारून अल रशीद. त्याचा एक मुलगा होता. त्या मुलाला एका शेतकऱ्याने एक दिवस मोठं वांगं आणून दिलं. खूप मोठं वांगं त्याच्या शेतात उगवलं होतं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने राजाला ते ऑफर केलं. त्याच्या मुलाने ते वांगं भाजलं लाकडावर आणि ते भाजलेलं वांगं कुचकरलं आणि मग त्याच्यामध्ये ते मुस्लिम असल्यामुळे मग त्यांचे मसाले म्हणजे कांदा, लसूण, हळद असं सगळं, ते सगळं त्यांनी त्यात मिक्स केलं आणि त्या दिवशी खलिफाला ते भरीत त्यानं खाऊ घातलं. राजाने विचारलं आपल्या मुलाला, काय रे म्हणे, हे काय दिलं आज तुम्हाला खायला? तो म्हणाला, बुरान. बुरान, कारण त्याची एक राणी होती, त्या राणीचं नाव होतं बुरानिया. त्याने आपल्या लाडक्या बायकोच्या नावावरून खलिफाला सांगितलं, आज तुम्हाला मी बुरान खाऊ घातलंय. बुरान, बुरा, भरीत, असं त्याचं ते सगळं खंडित होत 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 आपण आता त्याला भरीत म्हणतो. भरताची वेगवेगळी नावं आहेत. गुजराती लोक याला रिंगाण ओला म्हणतात. कानडी लोक याला कल्याण, भट्टानु कल्याण की कल्याण असं काहीतरी म्हणतात. त्यानंतर बिहारी लोक चोखा म्हणतात. आपण मराठी लोक वांग्याचं भरीत म्हणतो. पंजाबी लोक बैंगन भरता असं म्हणतात. संस्कृतचा वांग्याचा शब्द आहे भंटाक. भंटाकवरून भट्टा आहे. हिंदी भाषा संस्कृतवरूनच आलेली आहे. थोडंसं आपण भरताकडे बघूया. वा, आपलं भरीत बघा, भरताला तेल सुटलेलं आहे, दिसतंय तुम्हाला? छान, आपलं भरीत मस्त तयार झालं आहे. आता आपण काय करू, गॅस बंद करायचा आणि आता या भरतात ही मेथी घालायची. ताजी मेथी मुद्दाम घालायची आणि ही मेथी कच्चीच लागली पाहिजे, हिला अजिबात शिजवायचं नाही. मस्त तोंडाला पाणी सुटेल असंच भरीत आपलं झालं पाहिजे. कारण आत्ता मेथी अशी गोड गोड येते. जरा मेथी गोड नसते, पण आत्ताच्या मेथीची चव फारच सुंदर आहे. त्यानंतर आता आपण हे भरीत काढून घेऊया
या भरतामध्ये आपण खानदेशी भरताप्रमाणे आबडधोबड दाण्याचं कूट हे तुम्हाला मी दाखवते. हे मी टाकलं. मस्त झालं भरीत. वा, बढिया. आता हे भरीत आपण काढून घेऊया. आपली रेसिपी झाली. तर मी तुम्हाला काय सांगत होते, कर्नाटकी लोक याला कल्याणू गोजू म्हणतात, काल्यानू गोजू. आणि तमिळ लोक वांग्यानू पचडी असं त्याला नाव आहे. बाकी तर मी तुम्हाला सांगितलंच की हे लोक चोखा म्हणतात, बिहारी लोक चोखा म्हणतात, आणि लिट्टी चोखा हा त्यांचा फेमस पदार्थ आहे. या भरताला आपण छानपैकी काढून घेतो आहे. आणि काढून घेतल्यानंतर आता हे भरीत तर भाकरीबरोबरच खाण्यालायक आहे. आता आपली रेसिपी झाली की मी मस्त भाकरी करणार आहे आणि चांगलं हे भरीत खाणार आहे. माझ्याकडे आज कोणी येणार आहे, त्यांनी मला भरताची रिक्वेस्ट केली होती की तुमच्या हातचं भरीत छान होतं, तर मला ते भरीत खायचं आहे. आता घरात वांगी तर नव्हतीच. जी वांगी मी मसाला वांग्यासाठी आणलेली वांगी वापरली आणि मग त्याचं केलं भरीत आणि ते तुम्हाला दाखवलं. आज रेसिपी पण मला टाकायची होती. या भरतावर मी थोडंसं हिरवी कोथिंबीर टाकते आणि मग कोथिंबीरीप्रमाणे माझ्या आवडीचं हे खोबरं. तुम्ही शेंगदाणे टाकू शकता ना, मग खोबरं पण टाकू शकता. मस्त आपलं भरीत तयार झालेलं आहे. तर माझी वांग्याच्या भरताची गोष्ट कशी वाटली? वांग्याच्या भरताचे ट्रेसेस 5000 वर्षापूर्वीचे हरप्पन संस्कृतीमध्ये खाल्लं जात होतं, महाभारतात खाल्लं जात होतं, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि वेगवेगळ्या प्रदेशात यांना काय काय म्हणतात, म्हणजे कल्याणू गोजू असं म्हणतात, बैंगन पचडी, चोखा, भरीत, बैंगन भरता, असे वेगवेगळे त्याला नावं आहेत. पण आणि आता हे वांगं कुठे कुठे खाल्लं जातं माहिती आहे का? अगदी अमेरिका, कॅनडा, त्यानंतर UK, तिथे पण खाल्लं जातं. अजून गिनिया, ब्राझील, आफ्रिका, या सगळ्या देशांमध्ये भरीत खाल्लं जातं. तुम्हाला आजची ही भरताची कथा कशी वाटली ते मला सांगा. आणि मला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. कॉमेंट जरूर करा आणि मला सांगा तुम्हाला याची काही माहिती आहे का, कारण मी तुम्हाला खानदेशी भरताची गोष्ट आज छान सांगितली. धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी शांतपणे पाहिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद.